मुंडकावरी वास खाली मुंडकावरी वास जिंदाबाद जिंदाबाद। इथे आपण पाहतो की महिलांचा सन्मान म्हणून 33% आरक्षण लोकसभेमध्ये आपल्याला नरेंद्रभाई मोदी यांनी विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला होता, पण कुकटी आणि म्हणजे कपटी आणि ज्यांची मानसिक वृत्ती ही नेहमीच ठचलेली आहे आणि नेहमीच ही स्त्रीचा अपमान करणारी काँग्रेस, तर यांनी आजही त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे आणि त्यांची जे नीच वृत्ती आहे या विधेयकाला नकार देऊन त्यांनी त्यांची वृत्ती स्पष्ट आणि क्लिअर देखील केलेली आहे। पण मी एवढंच सांगू इच्छिते की महिला कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नाहीत। जर सरकारमध्ये जर त्या आल्या तर आपलं काहीच चालणार नाही आणि आपला सुपडा साफ होईल। यांना हे चित्र स्पष्ट दिसत आहे। जसं की आपण पाहिले आताच्याच निवडणुकीमध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये आपल्या लाडक्या बहिणीने बहुमतांनी सरकार आपलं आणलेलं आहे, महायुतीचं सरकार, आणि महायुतीच्या सरकारमध्ये सगळ्यात मोठा वाटा हा महिलांचा, हा नारी शक्तींचा होता। तर काँग्रेसला ही भीती पडलेली आहे की कदाचित अजून जर महिला सरकारमध्ये आल्या आणि 33% आरक्षण जर त्यांना प्राप्त झालं तर महिला कुठेच मागे राहत नाही आणि त्यांचं जे काही थोडं तरी 1-2-5% समजा वर्चस्व आहे ते सुद्धा शिल्लक राहणार नाही आणि ते सुद्धा धुळीस मिटेल, ते त्यांना क्लिअर दिसून आलेलं आहे। म्हणून त्यांनी या विधेयकाला पाठिंबा न देता स्पष्टपणे त्याचा विरोध केलेला आहे। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आजचं आंदोलन आम्ही हे यशस्वीरित्या पार पडलं। तर आम्ही काँग्रेसच्या पूर्णच लोकांना सांगू इच्छितो की हे विधेयक जे आहे आज जरी नामंजूर झाला असेल तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मंजूर होईल। आपण पाहिले राम मंदिराला सुद्धा काँग्रेसचा नकार होता आणि तरी सुद्धा राम मंदिर झालेलं आहे। म्हणजे यापेक्षा विजय अजून कोणता मोठा असू शकतो आणि आम्हा पूर्ण महिलांना हा विश्वास आहे की हे विधेयक सुद्धा आज ना उद्या नक्कीच मंजूर होईल आणि आम्ही सर्वच महिला या मोदी साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि सुमित्राताई यांच्यासोबत आहोत आणि हे विधेयकाला आमचा पूर्णपणे महाराष्ट्रातून महिलांचा पाठिंबा राहील आणि शिंदे साहेबांचाही पाठिंबा आहेच।